नारा, एकच नारा, ऑर्डर द्या, 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 एकच नारा, एकच नारा, एकच नारा, एकच नारा, ऑर्डर द्या, ऑर्डर द्या, ऑर्डर द्या, ऑर्डर द्या, नागपूरच्या विधान परिसरामध्ये आरोग्य सेविकांचा आणि कर्मचाऱ्यांच्या इथे मोठं धरणं आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनामध्ये या आरोग्य सेविकांनी निर्भयपणाने आपलं आंदोलन ताटपर्यंत करत आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आरोग्य सेविका आणि कर्मचारी या आंदोलनामध्ये सामील झालेले आहे आणि या आंदोलनाला मोठा प्रतिसाद वेगवेगळ्या शेतातून काही महिला लोक सुद्धा आलेले आहे आणि या आंदोलनामध्ये मोठं आंदोलनाचा इथे मॅडम सुटलेला आहे आपल्याची कुंदा सहारे मॅडम सुद्धा आपल्या कार्यक्रम झालेला आहे आणि या आंदोलनाला लीड करताना आणि या आंदोलनामध्ये मोठी मोठी भूमिका निभावताना आपल्याला हे चॅलेंज मिळालं आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य, मी कुंदा सहारे एएनएम या पदावर PSC व्याहाड येथे काम करत आहे. आज 19 ऑगस्ट 2025 पासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन करीत आहोत. आज संपाचा आमचा 15वा दिवस आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये ANM, GNM, TB शहरीचे अधिकारी कर्मचारी आणि ग्रामीणचे पण अधिकारी कर्मचारी या संपामध्ये सहभाग घेतलेला आहे. आज 15 दिवस पूर्ण होत आलेले असून आजपर्यंत शासन आणि प्रशासनाने आमच्याकडे कुठल्याही बाबतीत दुर्लक्ष केलेलं आहे. तरी आम्ही शासनाला हे सांगित आहोत की आज 15वा दिवस असून आमच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आज आम्ही आंदोलन एवढं तीव्र करणार आहोत की शासनाला वाटेल की या लोकांनी असं काही केलं. आम्ही तुम्हाला हे जे काही आंदोलन करत आहोत हे संविधानिकरित्या करत आहोत. आम्ही सर्व शासनाला यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत की आम्ही या पद्धतीने आंदोलन करणार आहोत आणि पुढील आठवड्यामध्ये आम्ही आमचं आंदोलन हे तीव्र गतीने सुरू करणार आहोत आणि संपूर्ण कर्मचारी हे साखळी उपोषणाला बसणार आहेत आणि त्यानंतर आम्ही निर्जल उपासमारी करणार आहोत. त्यामुळे आमच्याकडे शासनाने दुर्लक्ष करू नये. आज लाडकी बहीण ह्या शासनाने सर्वांना बोललेला आहे. आज नर्सेस भगिनींना पण सावत्र बहिणीची भूमिका या शासनाने केलेली आहे. म्हणून मी आज शासनाला सांगत आहे की जो काही 14 मार्च 2024ला निर्णय निघालेला आहे तो लवकरात लवकर पारित करावा आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर देण्यात यावी. एकच नारा, एकच नारा, समायोजन आपल्या हक्काचे, समायोजन आपल्या हक्काचे, ऑर्डर द्या, ऑर्डर द्या, ऑर्डर द्या, ऑर्डर द्या, ऑर्डर द्या, ऑर्डर द्या. ओ शासको, ओ शासको, होश में आके, होश में आके, बात तो तुमको, बात तो तुमको, ऑर्डर तो तुमको, ऑर्डर तो तुमको नहीं देंगे तो, नहीं देंगे तो. आरोग्य सेविकांनी आणि या आंदोलनामध्ये मागणीसाठी आणि या आंदोलनामध्ये त्यांनी सुद्धा या
आंदोलनाला मोठा प्रतिसाद घेतला आहे. काय सांगितलं माझ्याला पाहिजे. मी गीता देशमुख, नागपूर जिल्हा NHM म्हणून कार्यरत आहे. तर शासनाला हे एकच मागणी आहे आमची की साहेब, आम्ही 2007 पासून जे कर्मचारी कार्यरत केलेले आहे तुम्ही लोकांनी, त्यांचे 2024 मध्ये तुम्ही जो GR काढलेला आहे की 10 वर्ष पूर्ण झाले आणि त्यापेक्षा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही शासन सेवेमध्ये सामावून घेणार आहात. तर साहेब, त्याची आज 17 महिने होऊन सुद्धा अंमलबजावणी होत नाही आहे. तर याचं कारण काय आहे शासनाला हे विचारायचं की साहेब, नारी शक्ती ही अशी आहे की जे तुम्हाला जिंकवून पण देते आणि हरवू पण शकते. साहेब, तुम्ही लाडकी बहिणा म्हणून लेडीजला पैसे देत आहे, पण आम्हाला आरोग्य सेविका असून सुद्धा आज आम्हाला रस्त्यावर येण्याची पाळी तुम्ही आणलेली आहे. साहेब, तर एकच विनंती आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत, आमची काही मागण्या जास्त नाही आहे साहेब, आमची एकच मागणी आहे की आम्हाला ड्युटीमध्ये समावेशन करून कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा, आम्हाला विमा लागू करावा. आमच्या जीवाला काही धोका झाला तर आमच्यासाठी काही प्रोटेक्शन नाही आहे, ते शासनाने करून द्यावे. हे एकच मागणी आहे साहेब, बाकी काहीच नाही आहे. माझे एवढंच म्हणणं आहे की आम्हाला शासन सेवेमध्ये सामावून घ्या. शासन सेवेमध्ये सामावून घ्या आणि आमच्या ज्या कामगिरीच्या त्याची एक मागणी आहे की आम्ही आतापर्यंत त्याची सरकारने त्याची दखल घ्यावी आणि आम्हाला सेवेमध्ये सरकारच्या सेवेमध्ये रुजू करावं आणि आमची जी मागणी आहे त्याला तातडीनं पूर्ण करा. या आपल्याकडे मान्यवर मॅडमने आपल्याला ठामपणे सरकारचं त्यांना सांगत आहे. आपल्याकडे मान्यवर साहेब आहे आणि या आंदोलनामध्ये माझं नाव कमलेश गजबे, TB डिपार्टमेंट, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कंत्राटी अधिकारी व कर्मचारी व अधिकारी एकत्रीकरण समिती, महाराष्ट्र राज्य. आम्ही सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेले सर्व कर्मचारी आहोत विविध विभागातले. त्याचप्रमाणे 13/4/2024 13/3/2024 GR निघालेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत की सर्व 69 कॅटर अंतर्गत संवर्ग अंतर्गत सर्वांचे जे कंत्राटी अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे समायोजन करण्यात येईल. परंतु GR निघून सुद्धा शासनाने अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. सेवा ज्येष्ठता यादी तयार आहे, सर्व 69 कॅडरची संवर्गाची GRची जे सेवा ज्येष्ठता यादी आहे ती तयार आहे. परंतु अजूनही शासनाने या सर्व 69 संवर्गाचे समायोजन करण्यात आलेले नाही. आमची एकच मागणी आहे की 15 महिने होऊन सुद्धा अजूनपर्यंत शासनाने या संवर्गाचे समायोजन का करण्यात आलेले नाही. जर समायोजन होत नसेल तर समावेशन करा. जे पद काल्पनिक जे कंत्राटी पद आहेत त्यांचं जे पद आहेत ते तयार करून त्यांना त्याच्यामध्ये समावेश करून घ्या. जे टेक्निकल पद आहेत ते तर पद शासनामध्ये आस्थापनामध्ये आहेच, पण जे पद नाही आहेत त्या पदांचं ते पदात क्रिएट करून त्या पदावर आम्हाला समायोजन करण्यात यावं. सर्व GRच्या नुसार 30% जे संवर्गामध्ये जे कंत्राटी कर्मचारी आहेत 13,443 कर्मचारी जे आहेत ते त्यांचं समावेशन करायचं आहे. 30% कर्मचाऱ्यांचं जे 10 वर्षाच्या वरील आहेत. तर या महाराष्ट्र शासनामध्ये सर्व नगरविकास, ग्रामविकास, जिल्हा परिषद, DMER या सर्व याच्यामध्ये शासनाकडून मागणी करण्यात आलेली आहे की तुमच्याकडे किती वॅकंट पदं आहेत तर त्यांची माहिती आम्हाला द्यावी, शासनाने ती घ्यावी आणि या सर्व कर्मचाऱ्यांचे समायोजन करून घ्यावे. याकरता शासनाने पाऊल उचलणे फार गरजेचं आहे. फक्त 2च पदांचं ऑर्डर निघण्यात आलेली आहे, बाकी 69 पदांचे ऑर्डर अजून निघालेले नाही आहेत. समायोजन कक्ष अजून तयार करण्यात आलेला नाही आहे. शासनाची मानसिकता दिसत नाही आहे त्या GRच्या अनुषंगानं ऑर्डर काढण्याची. त्या कारणाने आमची एकच मागणी आहे की या 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी या सर्व 69 संवर्गाचे संविधान कक्ष तयार करून प्रस्ताव तयार करावा आणि सर्वांचे समावेशन एक साथ सोबतच 30% लोकांचे करावे. या आंदोलनामध्ये अनिता राठोड सुद्धा मॅडम आलेल्या आहे आणि या आरोग्य सेविका सुद्धा आहे. यांनी सुद्धा आंदोलनामध्ये मोठी भूमिका निभावली आहे. आणि काय सांगितलं मॅडम? माझं नाव अनिता राठोड आहे, मी काटोल ब्लॉकवरून बोलत आहे. आम्हाला सरकारला एकच म्हणायचं आहे
की जे 14/3/2024चा GR आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली पाहिजे. आमचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. आम्ही 19 पासून बेमुदत आंदोलनमध्ये उतरलो आहे. सरकारला आमची काहीच दया माया वाटत नाही आहे. ज्यावेळेस कोविड काळ होता तेव्हा त्याच वेळेस आम्ही भगिनी त्यांना म्हणजे चांगला पुरस्कार देऊन आम्हाला अभिमानाची हे दाखवली. पण आता आम्ही रस्त्यावर उतरलो आहे तर त्यांना काहीच आमची जाणीव वाटत नाही आहे. आमचे कुटुंब रस्त्यावर पडले आहे. आमचे मुलांची फीज भरायची आहे. आम्हाला तर पगार मिळतच नाही आहे. पण सरकारला एकच म्हणायचं आहे की जोपर्यंत तुम्ही आम्हाला समायोजन करत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आणि सरकारला एकच म्हणायचे आहे की जोपर्यंत तुम्ही जो 13/3/2024चा GR काढलेला आहे 14/3/2024चा GR काढलेला आहे त्यांनी तो अंमलात आणावा आणि लवकरात लवकर आमचं समायोजन करावं हीच आमची एक मागणी आहे. जास्त आम्ही काही मागत नाही सरकारला. एकच मागणी आहे आमची 14 एप्रिलचा जो GR आहे त्यांनी ते अंमलात आणावं हीच आमची मागणी आहे. GR काढलेला आहे त्याला अंमलात आणावं आणि आमची लवकरात लवकर दखल घ्या आणि ऑर्डर हातात द्या. निघालेला आहे आणि आम्हाला सेवेमध्ये रुजू करा याची पावती आम्हाला करावी अशी मागणी आहे. आणि मॅडम मान्यवर मॅडमने आपल्या वृत्तामध्ये मागणी एकच नारा समाधान आमच्या हक्काचं समाधान आमच्या हक्काचं